क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। माथेरान फिरण्यासाठी आलेल्या उल्हासनगर येथील 4 तरुणांच्या सफेद रंगाच्या हुंडाई औरा कारला माथेरान घाट रस्त्यावर भीषण अपघात झालाय। जुमापट्टी जवळील एस टर्न या अवघड वळणावर चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या सुरक्षा कठड्याला जोरदार धडकली आहे। धडकेनंतर कठडा तुटून कार खोलगड भागात जाऊन अडकली। या अपघातात चालकासह 4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील 4 तरुण आपल्या खासगी कारने माथेरान येथे फिरण्यासाठी आले होते। सोमवार आज दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ते माथेरानहून परतीच्या प्रवासाला म्हणजे नेरळ येथे निघाले होते। घाट रस्त्यावरून खाली उतरत असताना जुमापट्टी परिसरात एस टर्न जवळ तीव्र उतार आणि अवघड वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटला। त्यानंतर कार सुरक्षा कठड्यावर आदळली। धडक एवढी जबरदस्त होती की सिमेंटचा कठडा तुटला आणि कार खोलगड भागात जाऊन अडकली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक चालकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पर्यटकांना कारमधून बाहेर काढले। त्यांना तातडीने टॅक्सीमधून नेरळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बदलापूर येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले। माथेरान घाट परिसर हा डोंगर दऱ्यांनी वेढलेला असून अनेक ठिकाणी खोल दऱ्या आणि धोकादायक वळणे आहेत। अपघाताच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना जंगलाचा भाग असल्याने कार खोल दरीत कोसळण्याऐवजी खोलगड भागात अडकली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली आहे। दैव बलवत्तर म्हणून 4ही पर्यटक थोडक्यात बचावलेत, अन्यथा हा अपघात अधिक गंभीर ठरला असता।